पुण्यातल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा अहवाल सरकारकडे आलाय, ज्यात सूत्रांच्या माहितीनुसार पार्थ पवार यांना क्लीन चिट मिळाल्याचं कळतंय। रजिस्ट्रीवर सही नाही या मुद्द्यावर बोट ठेवून पार्थ पवार यांची सुटका होणार असल्याची माहिती पाहूया। पुण्यातल्या जमीन व्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाल्याची सूत्रांची माहिती आहे। विकास खारगे समितीचा अहवाल महसूल मंत्री बावनकुळेंकडे सोपवण्यात आला असून लवकरच मुख्यमंत्र्यांकडे देखील देण्यात येईल। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अहवालामध्ये नेमकं काय आहे तेही पाहूया। मुद्रांक शुल्क नियमानुसार व्यवहार करणारा जबाबदार असतो। अमेडिया कंपनीनं हा व्यवहार केला असला तरी पार्थ पवार यांची स्वाक्षरी नाही। व्यवहारावर पार्थ पवारांची सही नसल्यामुळे जमीन खरेदीमध्ये थेट संबंध येत नाही अशी माहिती अहवालामध्ये असल्याची सूत्रांची माहिती आहे। व्यवहारासाठी मदत केलेले तहसीलदार सूर्यकांत येवले आणि दुय्यम निबंधक तारू यांच्या विरोधामध्ये कठोर कारवाईची शिफारस करण्यात आली आहे। पार्थला मी फोन केला होता सकाळी आणि मी असं म्हणले होते तो मला म्हणला, आत्या मी काही चुकीचं केलं नाही, मी तुम्हाला नंतर समजून सांगतो काय झालं। त्याच्यामुळे तेव्हा सकाळी मी तो स्टँड त्याच्यावर विश्वास ठेवून ठेवला। आपण ज्या मुलांना जन्मापासून पाहिलेलं आहे त्यांच्यावर आमच्या घरातले संस्कार हे झालेले आहेत। त्यामुळे माझा विश्वास आणि अपेक्षा माझी आमच्या घरातल्या प्रत्येक मुला आणि मुलीकडून अपेक्षाही आहे की त्यांनी कुठलंही काम ते करणार नाहीत आणि करूही नाही इथून पुढेही। एवढी एक आत्या म्हणून, एक आई म्हणून, एक मावशी म्हणून आमच्या घरातल्या सगळ्याच मुलांकडून माझी ती अपेक्षा। काय केलंच नसेल तर क्लीन चिट त्यामुळेच दिली असेल म्हणून दादा स्पष्टपणे त्यावेळेस त्या ठिकाणी ते भूमिका देत होते। त्यामुळे मग ज्या लोकांनी आणि काही समाज सुधारकांनी जी पार्थवर टीका केली की अरे त्याला हे केलं ते केलं, मग अशा लोकांनी उद्या जाऊन मग पार्थची माफी मागायची का, असाही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो। आतापर्यंत अधिकृत रिपोर्ट आलेला नाही आणि त्याचा मी मेसेज आता मुख्यमंत्र्यांना सुद्धा केला आणि रिपोर्ट मध्ये पार्थला क्लीन चिट मिळूच शकत नाही। पार्थला कोणाचेही काका क्लीन चिट देऊ शकत नाहीत। पार्थ पवारना राज्यसभेत पाठवण्याची घाई झाली असेल म्हणून हे परत केलं जातंय। आत्ताच्या घटनेला मी एवढं सांगू शकते की खारगे समिती असा रिपोर्ट देऊ शकत नाही। अमेडिया कंपनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांची आहे। अमेडिया कंपनीचे 2 संचालक आहेत। पार्थ पवार यांचे 99% शेअर्स आहेत आणि दुसरे संचालक आहेत त्यांचेच मामेभाऊ दिग्विजय पाटील, त्यांचा फक्त 1% शेअर आहे। जमीन लिहून देणारे आहेत शीतल तेजवानी। दिग्विजय पाटलांवर गुन्हा दाखल आहे तर शीतल तेजवानींवर देखील गुन्हा दाखल झाला होता। अटकही झाली आणि आता जामिनावर बाहेर आहे। पण 99% शेअर असलेल्या पार्थ पवारांवर कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही। हाच प्रश्न हायकोर्टानं राज्य सरकारला विचारला आहे। ज्या दिवशी ही कमिटीने नेमली त्याच दिवशी मी म्हटलं होतं की ही कमिटी काही करणार नाही, ही क्लीन चिट देण्यासाठी नेमलेली समिती आहे। काही काळ ते काढतील, मुदत वाढवून मागतील आणि सगळ्यात शेवटी सर्वांना म्हणजे राजकीयदृष्ट्या ज्यांना निर्दोष ठरवायचं आहे त्या सर्वांना निर्दोष ठरवून मोकळे होतील। विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित होणार आहे, त्यावेळेस या प्रश्नाला घेऊन सरकारला जा विचारू कसं क्लीन चिट दिलं आहे आणि एवढ्या मोठ्या व्यवहारामध्ये सामान्य व्यक्ती हा व्यवहार करू शकत नाही। त्याला मोठमोठ्यांचा बरदस्त होता, आशीर्वाद होता, त्यामुळे घडलेला प्रकार आहे। मधल्या काळामध्ये पुण्याच्या जमीन खरेदी व्यवहारामध्ये जे काही प्रकरण झालं त्यामुळे नागरिकांच्या मागणीनुसार एका समितीचं गठन करण्यात आलेलं होतं। समितीच्या अहवालाच्या अनुषंगाने जे काही अहवाल आलेला असेल समिती त्या अनुषंगाने कारवाई करण्यात येईल। अनेक वेळेस काय होतं कंपनीमध्ये की काही संचालकांना माहिती नसताना देखील काही संचालक त्या ठिकाणी व्यवहार करतात, त्याच्यामुळे कदाचित याच्यामध्ये त्यांचा संबंध नसा अहवाल त्या ठिकाणी देण्यात आला असावा। अजित पवार पुण्याचे पालकमंत्री असतानाच त्यांच्याच मुलाच्या कंपनीने नियमबाह्य पद्धतीने सरकारी जमिनीचा सौदा केला। पुण्याच्या मुंडवा परिसरातील मूळ महार वतनाची असलेली 40 एकर सरकारी जमीन पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीने विकत घेतली। प्रत्यक्षात 1800 कोटींचा जमिनीचा व्यवहार 300 कोटींमध्ये दाखवल्याचा आरोप आहे। त्यातही 60% 21 कोटींच्या स्टॅम्प ड्युटीतही सूट मिळवली। सरकारनं हा गैरव्यवहार झाल्याचं मान्य करत कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना अटकही झाली।
तर 21 कोटी स्टॅम्प ड्युटी आणि तेवढाच दंड अशी एकूण 42 कोटींची नोटीस पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीला देण्यात आली. अजित पवार यांनी सुद्धा हा व्यवहार रद्द करत असल्याचं सांगितलं. पण व्यवहार रद्द करत असले तरी सरकारची दिशाभूल केली म्हणून महसूल मंत्री बावनकुळेंनी सुद्धा स्पष्ट केलं होतं की 42 कोटींची स्टॅम्प ड्युटी ही भरावीच लागेल. जो काही व्यवहार झाला आहे 300 कोटीचा, त्यावर 60% 21 कोटी रुपये ही स्टॅम्प ड्युटी भरायला पाहिजे. आणि व्यवहार रद्द केला तर रिकन्व्हेन्स तेवढेच पैसे भरायला पाहिजे. मुद्रांकन नियमाप्रमाणे नोटीस बरोबर आहे, त्या नोटीसनुसार वसुली करणं अभिप्रेत आहे. आता एवढंच प्रश्न आहे की आपल्याला जी जागा व्यवहारात गेलेली आहे सरकारी जागा, ती सरकारी मालमत्ता सरकारकडे व्यवहार रद्द करून कायम ठेवायची आहे. कारण ती मालमत्ता सरकारची आहे. खोट्या पद्धतीने ती मालमत्ता खरेदी विक्री झाली आहे आणि त्यामुळं आमची चौकशी समिती काम करतात आहे. IGRच्या नियमाप्रमाणे हे भरावेच लागतात. आता 42 कोटींचा दंड तरी भरण्याचे आदेश दिले जातील का, की त्यातही सूट मिळेल, हे अहवाल सार्वजनिक झाल्यावरच कळेल. विनायक डावरुंगसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.